नदी ही आपली माता असते असं आपण म्हणतो, बरोबर आहे. पण ह्या मातेला सुरक्षित आणि स्वच्छ ठेवायची जबाबदारी कोणाची? तर ती सर्वसामान्य नागरिकांची असते, बरोबर. आणि हाच संदेश देण्यासाठी सफर गोदावरी हा उपक्रम देशदूत तर्फे इथे राबवला जात आहे. आणि त्याच्यामध्ये आजचे आपले सगळे डिग्निटरीज इथे आपल्यामध्ये आज VPP इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रांगणामध्ये उपस्थित आहेत. तर त्या सर्वांचं मी मिसेस प्रियांका भट, सुपरवायझर ऑफ विद्याप्रबोधिनी प्रशाला इंग्लिश मीडियम स्कूल, मनपूर्वक स्वागत करते आणि आपल्या उपक्रमाचं अभिनंदन देखील करते. आज आपण जे बोलणार आहोत ती गोदावरीची जी एक आपण म्हणूयात गोदावरीची एक सिस्टर आहे, गोदावरीची बहीण आहे, ती नंदिनी नदी. आणि ती सुद्धा आपल्याच नाशिकच्या जवळ तिचा उगम आहे, तिथे तिची सुरुवात आहे आणि ती गोदावरीला येऊन मिळते. शहरातनं तुम्ही खूप ठिकाणी नंदिनी नदी फिरताना बघतात, तिचे पूल बघतात, त्याच्यावरनं तुम्ही खूप ये जा करता. पण नेमकं या नंदिनीची परिस्थिती कशी आहे, ती नासर्डीची नंदिनी आपण कशी करतोय, याबाबत आपल्या बरोबर गप्पा मारायला दत्तूजी डगे आलेले आहेत. आता हे कोण आहेत? इथे बसलेले हे सगळे मंडळी आहेत ना, हे गोदावरी पुत्र आहेत. मॅडम आता ज्या आपल्या बरोबर आल्या आहेत त्या डॉक्टर पस्ते मॅडम आणि या जलमित्र आहेत शासनाच्या. गोदावरीची जी टेक्निकल कमिटी आहे त्याच्यावरती त्या सल्ला देतात की गोदावरी बाबत जे काम व्हायला पाहिजे ते टेक्निकली करेक्ट कसं व्हायला पाहिजे. कारण की सध्या आपण खूप चुकीच्या गोष्टी गोदावरी बाबत केलेल्या आहेत, त्याच्यात आपल्या सगळ्यांचा वाटा आहे. पण त्या गोदावरी बरोबर चूक कशी होऊ नये याचं सगळं मार्गदर्शन या बस्ते मॅडम देतात. त्या आर्किटेक्चर कॉलेजला प्रिन्सिपल देखील आहेत. दत्तूजी जसं मी म्हटलं हे बेळगाव ढग्याचे आहेत. ते एकेकाळी ते सरपंच होते आणि बेळगाव ढग्याला आदर्श गाव म्हणून त्यांनी बनवण्यात त्यांचा खूप मोठा सहभाग आहे. जिथून नंदिनीचा उगम आहे तो बेळगाव ढगा, तिथे एक डोंगर आहे त्याच्यावरनं ती नदी येते, त्याच्याबाबत ते सांगतीलच. पण नंदिनी पुत्र म्हणून आज ते कार्यरत आहेत. त्या नदीवर ते खूप सारा अभ्यास करतायत आणि ती स्वच्छ व्हावी याच्यासाठी ते कार्यरत आहेत. त्यांच्या बाजूला आहेत ते चंद्रकिशोर पाटील. आपण त्यांना व्हिसलमॅन म्हणून ओळखतो. तुम्ही कुठल्याही पुलावर जर का बघितलं, गोदावरी तटी बघितलं तर शिट्टी वाजली तर ती चंदूजींची असणार हे नक्की. आणि ती शिट्टी का वाजते तर जर कोणी कचरा नदीत टाकत असेल तर त्याला थांबवण्यासाठी म्हणून ते शिट्टी वाजवतात. आणि हे काम ते अनेक वर्ष करतायत, इतकं की पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सुद्धा त्यांच्या मन की बात मध्ये चंदूजींच्या कामाचा उल्लेख केलेला आहे. हे सगळे जे आहेत हे गोदावरी वॉरियर्स आहेत. आणि देशदूतच्या सफर गोदावरीचा उपक्रम आम्ही सगळेजण रादर हे सगळे ऍक्टिव्हिस्ट हेच पुढे नेत आहेत. नदी म्हणजे काय समजू शकेल? नदी आणि मानवाचा काय संबंध आहे? नाशिक शहर का वसलेले? खरं तर आपण जर बारकाईने बघितलं तर प्रत्येक मोठी शहरं ही नद्यांमुळे स्थापित आहे. अगोदर नदी आहे आणि मग माणसं आलेली आहे. कारण कुठलाही माणूस म्हणले तर त्याची प्राथमिक गरज आहे. एकतर पहिली तर आता नवीन याच्यानुसार शुद्ध हवा ही जास्त गरजेची, परंतु प्राथमिक गरजांमध्ये काय आहे? पाणी, पिण्याचं पाणी. जिथं पाण्याची सोय आहे तिथं मानवी वस्त्या विकसित झाल्या आणि तसंच नाशिक शहराचा हळूहळू उगम झाला. इव्हन जे गावं असतील, शहरं असतील, ही नद्यांच्या ओढ्यांच्या किनारी वसलेली आहे. तर हळूहळू काय झालं की खूप शहरं वसली आणि ह्या तुम्हाला माहिती का नदीचं पाणी प्यायचो आपण, गोदावरीचं प्यायचो, नंदिनी नदीचं प्यायचो. कदाचित तुम्हाला नसेल माहिती, परंतु तुमच्या घरी जर आजोबा असतील, नाशिकचे आपले मूळ लोक असतील, त्यांच्या जुन्या लोकांशी गप्पा मारा तुम्ही, तर ह्या गोदावरीचं पाणी प्यायचो आपण, नंदिनी नदीचं पाणी प्यायचो. तर पूर्वी या नद्या खूप स्वच्छ होत्या, त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रदूषण नव्हतं. आणि महत्त्वाचं म्हणजे नाशिक शहराची लोकसंख्या इतकी नव्हती. हळूहळू लोकसंख्या वाढली आणि असं म्हणायला नाही पाहिजे, परंतु नद्यांचं, आपल्या नद्या, आत्ताच मॅडमनी सांगितले की नद्या ह्या आपल्या माता असतात आणि हळूहळू या नद्यांचं रूपांतर हे गटारगंगेमध्ये झालं. तर कारण मानवी जीवन म्हणजे आपल्याला काय होतं, आता नळांद्वारे पाणी येतं ना, त्याच्यामुळं नदीशी काही जनरली शहरी लोकांना इतकं काही घेणं देणं राहिलेलं नाही. त्याच्यामुळं मग सगळं रेडीमेड मिळतं
मग कशाला नद्या स्वच्छ करायच्या? उलट जे शहरांचं जे आउटलेट असतं, आपलं जे ड्रेनेजचं पाणी असतं ते नद्यांमध्ये सोडलं जातं आणि ही खरी शोकांतिका आहे. गोदावरी आणि नंदिनी, बऱ्याच जणांना गोदावरी खूप माहिती आहे, बऱ्याच जणांना तिला महत्व आहे, परंतु गोदावरी सारख्या इतरही अनेक नद्या आहे. म्हणजे गोदावरी बरोबरच एक किकवी नदी तुम्हाला माहित नसेल, जी गोदावरीपेक्षा जास्त पाणी देते. रामगंगा, वानगंगा, कश्यपी अशा नद्या आहेत. इतर पण खूप छोट्या छोट्या नद्या आहेत आणि ह्या सर्व नद्या ह्या आपल्याला गोदावरीला पाणी देतात, आपल्या गंगापूर धरणाला पाणी देतात, ज्याद्वारे आपण काय करतो, घर बसल्या आपल्या नळांना पाणी येतं. नंदिनी किंवा नासर्डी नदी, जनरली आपण तिचा उल्लेख हा नासर्डी करायच्या पूर्वी आणि आता नंदिनी म्हणून उल्लेख होतो. तर काय असेल ही नंदिनी नदी? नंदिनी नदीचा किंवा कुठल्याही नदीचा उगम कुठं असतो? डोंगरांच्या वरती, ज्या आपलं नाशिक शहर हे 9 शिखरांचं शहर आहे. सह्याद्री, आपण फार नशीबवान लोक आहे. हेच आपण वेगळ्या शहरात बसलो असतो ना, इथं AC लावावं लागली असती, गरम झाला असता, अंगातून घाम आला असता. हे जनरली आपण जेव्हा नाशिकच्या बाहेर निघतो ना तेव्हा कळतं की आपण नाशिकची लोक किती नशीबवान आहे. परंतु हे क्लायमेट, आता आमच्या पिढीचंही कर्तव्य आणि तुमच्या पिढीचंही कर्तव्य की हे आपल्याला वातावरण, इथलं शुद्ध हवा, शुद्ध पाणी टिकवलं गेलं पाहिजे. तर आपल्या नाशिक हे 9 शिखरांचं शहर आहे. सह्याद्रीच्या सर्व पर्वतरांगा आपल्या नाशिकच्या चौफेर आहे आणि इथेच छोट्या छोट्या ओढ्यांचा, नद्यांचा उगम होत असतो. त्यापैकी एक महत्वपूर्ण नदी म्हणजे नंदिनी नदी. नंदिनी नदीचा जो उगम आहे, तळेगाव गाव माहिती आहे, संदीप फाउंडेशन माहिती आहे तुम्हाला, मैरावणीचं, ओके. त्याच्या दक्षिण बाजूला बघितलं ना, असे डोंगर रांगा दिसतात का? त्र्यंबकेश्वरला जातात का तुम्ही? काय आवडतं त्र्यंबकेश्वरला जाताना? बरोबर, डोंगर, निसर्ग. माणसाला काय आवडत असेल? कारण आपण म्हणजे मानव जो आहे तो खरा तर जंगलातला प्राणी आहे. आपण पण प्राणी आहे, माहिती का हे? म्हणून आपल्याला एक विशेष आकर्षण डोंगरांबद्दल, निसर्गाबद्दल असतं आणि माणसाचं खरं सुख हे आपल्याला बऱ्याचदा तिकडं मिळत असतात. माणसाचं खरं सुख हे निसर्गात आहे, डोंगरदऱ्यांमध्ये, सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये. आणि तो अनुभव असा मी सांगून नाही, तो घ्यावा लागतो. तर या ठिकाणी 9 शिखरांचं शहर आणि सह्याद्रीच्या रांगा आहे. तर असेच डोंगर रांगा आहे, त्याच्यामध्ये जी डोंगर रांग आहे त्याच्यामध्ये नंदिनी नदीचा उगम होतो. त्या डोंगराचं नाव आहे सुपात्या डोंगर. सुपात्या डोंगर हे सूप माहिती कोणाला? सूप कोणाच्या घरी सूप आहेत? सूप म्हणजे ते धान्य पाखडायला लागायचं पूर्वी, आता असेल की नसेल माहित नाही, बरेच शहरातली मंडळी. तर त्या सुपाचा जो आकार आहे असा नॉर्मल असा राऊंड शेप मध्ये असतो आणि त्या शेप सारखा तो विशाल विस्तीर्ण असा डोंगर आहे, त्याचं नाव आहे सुपात्या डोंगर. आणि त्या सुपात्या डोंगराच्या वरती नंदिनी नदीचा उगम स्थान आहे. नदी जेव्हा उगम पावते तर खूप छोटी असते ती, जे त्याला ओढा म्हणतो आपण, झरा म्हणतो, ते इतक्या प्रमाणात. कुठली नदी, अगदी गोदावरीचा उगम जरी म्हटलं ना, खूप छोटा आहे, परंतु ती पुढे जाऊन खूप मोठी नदी होते आणि भारतातली ती 2 नंबरची नदी आहे तिच्या याच्यामध्ये. नंदिनी नदीचा उगम हा तळेगाव येथील सुपात्या डोंगरावर. तळेगाव समजलं का तुम्हाला? आता मैरोणीच्या पुढचं गाव जे आहे तळेगाव, आणि त्याच्या दक्षिण बाजूला जे डोंगर रांगा आहे, जाताना जरूर बघा, तर त्या डोंगरावरती तुम्हाला नंदिनी नदीचा उगम स्थान दिसेल. आता नंदिनी नदी तिथून उगम पावते तळेगाव इथून, ती पुढे मैरोणी धरणामध्ये येते. बऱ्याच जणांना माहित नाही की नंदिनी नदीवरती मैरोणी नावाचं एक धरण आहे, छोटा डॅम आहे, साधारणतः 200 कोटी लिटरच्या आसपास त्याची क्षमता आहे पाण्याची. आता ही झाली नंदिनी नदी. परंतु नंदिनी नदी जरी म्हटली तर तिला जोडणाऱ्या पण छोटे छोटे ओढे आहेत. तर जसं संतोषा एक महत्वाचा ओढा आहे जो बेलगाव ढाक्यातून येतो, भागडीचा ओढा आहे, पाची डोंगरीचा ओढा आहे, त्याला तुम्हाला नाव वाचून ऐकून हसू येईल, एक ढोल्या उमराचा ओढ आहे, तर असे एक नागड्या नावाचा ओढ आहे, असे छोटे छोटे खूप ओढे. त्याच्यानंतर एक काजळी नावाची नदी पण जॉईंट होते वासाळी गावामध्ये. तर सांगायचा मुद्दा असा आहे की तुम्हाला समजलं पाहिजे की नदी म्हणजे काय. नदी ही छोटीच असते, परंतु तिला परत छोटे छोटे ओढे किंवा छोट्या छोट्या नद्या जॉईंट होत तिचं काय होतं, तिच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होते. हे बघा, आपण सहज भौगोलिक रचना जर बघितली ना, तर अशी उंचावरून जमीन आपली अशी खाली खाली उतरते येते. आपला नाशिकचा जो भाग आहे ना,
तर त्या पाण्याच्या भौगोलिक रचनेनुसार पाणी बरोबर नदी पात्रामध्ये बरोबर येत असतं. अशी एकंदरीत परिस्थिती आहे. तुम्हाला नंदिनी नदीला जे सह्याद्रीच्या डोंगररांगा त्याच्यापैकी महत्वाचे डोंगर म्हणजे एक सुपात्या मी सांगितला, त्याच्यानंतर पाची डोंगरी नावाचा एक छोटासा डोंगर आहे, खूप छान आहे. त्याच्यानंतर एक लहाना संतोषा आहे, त्याच्यानंतर एक संतोषा म्हणून फार गाजलेला डोंगर आहे, जो भागडीचा एक डोंगर आहे. आणि अजून तुम्हाला सांगतो की एक चुंचाळ्या नावाची टेकडी आहे सर, तर ते चुंचाळ्या टेकडीचं पाणी पण नंदिनीलाच येतं. त्यानंतर एक नागड्या नावाचा डोंगर आहे तळेगाव फाट्यावरती त्या बाजूला, तर ती असं एकंदरीत या सगळ्या डोंगरांवरचं पाणी हे नंदिनीला येत असतं. म्हणजे नद्या उगम पावतात तिथे एकदम स्वच्छ आणि चांगलं वातावरण आहे. त्याच्यामुळं नदी ह्या जे गावं आहेत, जसं नदी वाहताना पहिली तळेगाव मधून, त्याच्यानंतर मैरोणी गावातून, त्याच्यानंतर पुढचं गाव लागतं वासाळी, बेलगाव ढगा आणि तिरडशेतचं काही गाव प्रमाण लागतं आणि पिंपळगाव बोला, इथपर्यंत काय आहे नदीची ग्रामीण भागाची हद्द आहे. ग्रामीण आणि शहरी समजतं तुम्हाला मुलांना, जिथे जनरली ग्रामपंचायत असतात प्रशासक म्हणून, ते काय असतो ग्रामीण भाग असतो. खेड माहिती खेड आहे, म्हणजे जनरली नदीचा उगम परिसर हा सगळा खेड्यांमध्ये. आणि मग ह्या खेड्यात काय होतं की खेड्यांमध्ये इतकं काही प्रदूषण नाहीये, त्याच्यामुळे नदीचं पाणी जिथपर्यंत खेडे आहेत ना तिथपर्यंत खूप स्वच्छ आहे, अगदी आपण पिऊ शकतो इथपर्यंत स्वच्छ आहे. परंतु जसजशा नगरपालिका लागतात तर मोठ्या प्रमाणात आपले घरं असतात, फ्लॅट्स असतात, याचं पाणी डायरेक्टली सोडलं जातं. आता त्याच्यावरती भरपूर लोक काम करतात. चंदूभाऊ सारखे काम आहे, नगरपालिकेतली बरीचशी मंडळी आता थोडेसे सक्रिय झालेले. देशदूत वर्तमानपत्र आहे ते नेहमी याविरुद्ध प्रदूषणाबाबत आवाज उठवत असते. आणि नेमकं नुसतं आवाज उठवणं हे नाही, तर नेमकं काय करायला पाहिजे एक जागरूक नागरिक म्हणून, तर हेही ते ह्या माध्यमातून लोकांपर्यंत हा विषय पांगवत असतात. नद्यांचं प्रदूषण थांबवलं पाहिजे हा एक महत्वाचा विषय. त्याच्यामध्ये मग देशदूत सारखा मित्रपरिवार आपल्या सोबत आहे आणि ते जे अशा प्रकारचे व्याख्यान आयोजित करतात छोटे छोटे, हे महत्वाचे असतात. काय होतं जनरली आपण ऐकून निघून जातो आणि मग आपण आपल्या अभ्यासात वगैरे असतो, परंतु आपल्या नदी ही प्रदूषित कशी होते, खूप छोट्या छोट्या कृती असतात त्याच्यामधून नदी प्रदूषित होते. चंदूभाऊ त्याबद्दल थोडक्यात सांगतील की नदी प्रदूषित कशी होते. तर नदीचं दुसरं महत्व आहे की नंदिनी नदी ही तुम्हाला माहिती का, नंदिनी नदीवर शेती व्यवसाय खूप अवलंबून होता. नंदिनी नदी, तुमच्यापैकी शेतकरी मंडळी कोण कोण आहे, किंवा तुमच्या घरी का होईना शेती करत असतील ना, चला बरीच मंडळी शेतकरी, जरी तुम्ही बाकीचे शेतकरी नाही परंतु तुमचे आजी आजोबा हे पूर्वी शेतकरीच होते, तर हे लक्षात असू द्या. तर नंदिनी नदीचं पाणी हे शेतीसाठी खूप चांगली होती. आणि यामध्ये सातपूर गाव जे आज शहर म्हणून ओळखलं जातं, चुंचाळे गाव किंवा आंबडगाव हे शहर म्हणून ओळखलं जातं, परंतु ह्या गावच्या शेती सुद्धा ह्या पाण्यावर अवलंबून होती. आमच्या गावांची तर होतीच, मैरोणी गावची आजही आहे, बेलगाव ढग्याची, वासाळी गावची, किंवा तिथले जे स्थानिक गाव आहे त्यांची शेती जी पिण्याची शेतीच्या पाण्याची गरज आहे ती आजही त्या नदीवरच अवलंबून आहे. ह्या सातपूर चुंचाळे या गावांची पण शेती ही त्यावरच अवलंबून होती. तर काय होतं, आपण म्हणतो की डेव्हलप झालो, म्हणजे आपल्याला काय वाटतं की जनरली खूप चांगले चांगले रस्ते झाले, खूप चांगल्या चांगल्या इमारती झाल्या, म्हणजे आपल्या जनरली लोकांची समज आहे की आपण डेव्हलप झालो. परंतु आपण जर पर्यावरणपूरक विकास केला नाही, किंवा आपण आपल्या नद्या प्रदूषित केल्या, किंवा आपली हवा अस्वच्छ झाली, तर तुमच्या त्या विकासाला काहीच महत्व नाही, तो फक्त दिखाऊ विकास आहे. कारण तुमच्या पिढीमध्ये कदाचित आम्ही फार नशीबवान आहे की आम्हाला शुद्ध हवा मिळते आजही पण, परंतु जर पर्यावरणविषयी किंवा नद्यांविषयी जर प्रदूषण थांबवलं गेलं नाही तर येणारे दिवस फार वाईट असतील. कारण आपण जो श्वास घेतो त्याच्यामध्ये स्वच्छ हवा आली पाहिजे, तर ही जबाबदारी प्रत्येकाचीच आहे. त्याच्यामुळे आपण पर्यावरणावर विशेष लक्ष दिलं गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये नदी हा महत्वाचा घटक आहे, कारण नदीचा थेट संबंध पिण्याच्या पाण्याशी येतो, तसेच शेतीच्या पाण्याशी येतो. आता ब्रिटिशांनी नंदिनी संदर्भात काय काम केलं होतं, तर पाटपाणी पद्धत माहिती का कोणाला? पूर्वी आता पाणी कशाने येतं आपल्याला? पाईपद्वारे येतं, बरोबर. आता तुम्हाला अर्धा इंचीनी पाणी येतं घरामध्ये पिण्याचं पाणी, परंतु पूर्वी पाटपाणी पद्धती होती. पाटपाणी पद्धत म्हणजे ही शेतीची पद्धत होती. शेतीला उंच जागेवरून जिकडे जमिनीचा उतार आहे त्या पद्धतीने ते पाणी गावाच्या विशिष्ट भागांमधून, गावाच्या मध्यवर्ती ठिकाणून आजूबाजूला ते पांगवलं जायचे. ही ऍक्च्युली ब्रिटिशांची पद्धत होती, परंतु शिवकालीन पद्धती होती ऍक्च्युली ती, छत्रपती शिवाजी महाराजांची जी पद्धती होती.
ती. तर त्या काळात ती आणि आजही ते पाठ जिवंत आहे आणि अजूनही ते त्याचे जे काय म्हणतो आपण जुने अवशेष आजही शिल्लक आहेत. आणि मैरोणी येथे मैरोणीच्या डॅम नंतर वासाळे आणि मैरोणी बेलगावडा या 3 गावांची शिव तिथे एक बंधारा बांधलेला आहे सिमेंटचा छोटा, आणि तिथून त्याचा ऑपरेट व्हायचं. खूप छान आहे, कधी जर वेळ भेटला तर बघा. त्यांनी तिथे ते पाणी अडवलं जायचं आणि विशिष्ट पद्धतीने ते पाणी बेलगाव ढगा, आंबड, चुंचाळे, सातपूर पर्यंत सर आपल्या यायचं ते पाणी. आणि पद्धत इतकी भारी होती की खूप जास्त पाणी झाले की पुन्हा ते नंदिनी नदीला सोडलं जायचं. हेच मैरोणी गाव, पिंपळगाव, बावला इथपर्यंत हे पाणी जायचं. अक्षरशः लोक शेती हा महत्वाचा व्यवसाय होता आणि आजही आहे आणि भविष्यातही राहणार आहे. तर शेतीला पाणी अक्षरशः सातपूरची मंडळी केडिया सर की भांडून पाणी न्यायचे ते सातपूरचं नंदिनी नदीचं, कारण ते फार स्वच्छ होतं. कारण पुढे नदी प्रदूषित व्हायची म्हणून ते काय करायचे, स्पेशल त्या मैरोणी डॅमवर आपलं राजकीय आणि इतर वजन वापरून ते पाणी सोडायला लावायचे आणि त्याद्वारे त्यांची द्राक्ष शेती, सरांना माहिती सातपूरमध्ये बराच काळ घालवला, द्राक्ष शेती तेव्हा प्रमुख होती आणि इतर भाजीपाल्याची शेती होती. तर त्या सर्व शेती ही त्या नंदिनी नदीच्या पाण्यावर होती. काळानुसार व्यवसाय वाढले, इंडस्ट्री वाढली आणि आज काय होतंय की उलट इंडस्ट्रीचं जे पाणी आहे, खराब पाणी, अक्षरशः आंबडमध्ये काही ऍसिडच्या कंपन्या आहेत, तर त्या पण अप्रत्यक्षरित्या नंदिनी नदीमध्ये ते सोडले जातात आणि पाणी प्रदूषण होत असतं. नंदिनी नदीच्या बाबतीत इतर काय विशेष आहे, तर कुठली नदी म्हटलं की पर्यावरण आलं, निसर्ग आला, आणि नंदिनी नदीचा किंवा कुठल्याही नद्यांचा आणि जैवविविधतेचा अतिशय जवळचा संबंध आहे. जैवविविधता समजते तुम्हाला, तर जसा बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता, आपण पण एक प्राणी, जसा मनुष्य आहे, ओके, मनुष्य आहे, झाड आहे, झुडप आहे, पशु आहे, पक्षी आहे, प्राणी आहे, सूक्ष्मजीव आहे, या प्रत्येक ह्या पर्यावरणाच्या घटकामध्ये आढळतं. म्हणजे हे प्रत्येक घटक म्हणजेच हा बायोडायव्हर्सिटीचा एक भाग आहे. परंतु सध्या काय होतंय की सध्या विकासाच्या नावाखाली फक्त मनुष्य हाच प्राणी असं लोकांचा भ्रम झालाय. निसर्गाचा ऱ्हास करून जी खूप पैशाच्या मागे लागली, यांना वाटतं की हीच डेव्हलपमेंट आहे. त्याच्यामुळे त्या बायोडायव्हर्सिटीतल्या इतर घटकांकडे ते दुर्लक्ष करतं आणि हीच खरी आपल्या भविष्याला खूप धोकेदायक घंटा. आणि त्यामुळे निसर्ग वाचला पाहिजे. आता नंदिनी नदीच्या बाबतीत जर सांगायचं, इथले तुम्ही प्रत्येक मुलाने मला एक झाडाचं नाव सांगा, जी आठवल ती सांगा. नाव सांग बाळा, झाडांचं नाव, एखाद्या नावाचं जी आठवतं, पण बोट वर करून सांगा. कुठले झाड? हा सांगा. निंबोळी, ओके. पिंपळ, औदुंबर, व्हेरी गुड. वडाचं झाड, व्हेरी गुड. आंब्याचं झाड, व्हेरी गुड. पटपट सांगा. हा व्हेरी गुड. नारळीचं झाड, बेलाचं झाड, रामफळाचं झाड, फणस, द्राक्ष, शीत, व्हेरी गुड. अशोका, पपईचं झाड, ओके. चिंच, रुद्राक्षाचं झाड, सफरचंदाचं झाड, व्हेरी गुड. सांग बेटा. ओके, व्हेरी गुड. पेरूचं झाड, व्हेरी गुड. बेलाचं झाड, ओके. बेलाचं झाड तुम्हाला माहिती, आमच्या गावाचं नाव हे बेलाच्या झाडामुळे पडलेले. सीताफळ, ओके, व्हेरी गुड. तर खूप चांगली उत्तरं दिली, धन्यवाद. हुशार विद्यार्थी आहे विद्याप्रबोधिनीचे सर्व. तर या ज्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की नंदिनी नदीचा उगम पावतो आणि यामध्ये ह्या डोंगर रांगांमध्ये किंवा नंदिनीच्या कॅचमेंट एरियामध्ये त्याचं जी भौगोलिक रचना आहे सर्व, जिथून नंदिनी नदीचा प्रवाह येतो मुख्यतः, तिथे काय झाडं असावीत याची मी थोडक्यात नावं वाचून दाखवतो आणि त्याविषयी थोडक्यात सांगतो. याच्यामध्ये सर्वात महत्वाचं झाड आहे ते सादडा. सादडा माहिती आहे सर्वांना. काजवे माहित असतील. काजवे किती जणांना माहिती आहेत? ओके. पूर्वी तुम्हाला माहिती आहे काजवे नाशिक शहरात यायचे, संध्याकाळी दिसायचे, आणि आता का दिसत नाहीये? तर याच्यामध्ये
त्या काजव्यांचं आवडतं झाड हे सादडा आहे, तर ते त्याचं प्रमाण खूप कमी झालं. म्हणून आता आपल्याला स्पेशली काजवा महोत्सव बघायला जातं. कोणी बघितलंय काजवा महोत्सव? व्हेरी गुड. तर काजवे बघायला आपल्याला 100-150 किलोमीटर दूर जावं लागतं. तर त्याच्यासाठी सादड्याची झाडं कमी झालेली आहेत, म्हणून ती झाडं लागली गेली पाहिजे. असा तो सादडा हे महत्वपूर्ण नंदिनी नदीच्या कॅचमेंट एरियात असलेलं झाड आहे. त्याचाच एक भाऊ म्हणता येईल अर्जुन नावाचं एक झाड आहे, त्याला अर्जुन सादडा म्हणतात. त्याच्यानंतर कांडोळ नावाचं एक झाड आहे, त्याला रोशनजी भूत्या नावाने ओळखलं जातात, कारण ते रात्रीचं जसं रेडियम चमकतं ना तसं ते चमकतं आणि अतिशय चांगली प्रजाती आहे. बेल सर्वांना माहितीच आहे, कारण त्याला धार्मिक महत्व आहे, पर्यावरणात्मक पण महत्व आहे. आणि त्र्यंबकेश्वरला जो बेल व्हायला जायचा तर ती परंपरा म्हणजे तो मान आमच्या गावाला होता की बेलपत्र ही त्र्यंबकेश्वरला जायची आणि मग तिथली पूजा चालू व्हायची. असं तो बेल त्याचं धार्मिक महत्व तर आहे, परंतु पर्यावरणालाही आणि औषधी महत्वही फार आहे. करवंद सर्वांना खायला आवडते असतील, परंतु ती खरी तर तोडून खाण्यात मजा आहे. ती जनरली आपल्याकडे पाटीमध्ये येतात विकायला शहरात. तर करवंद एक चांगली प्रजाती, मोह बऱ्याच जणांना माहीत असेल. त्याच्यानंतर करंज नावाचं एक एव्हरग्रीन झाड आहे, नेहमी हिरवगार असतं, शहरामध्ये मोठ्या प्रमाणात दिसेल आपल्याला. ते काटेसावर नावाची एक चांगली प्रजाती आहे, तर ती पशु पक्ष्यांसाठी, चिमणी वर्गीय पक्ष्यांसाठी चांगली आहे. निंबारा सर्वांना माहितीच आहे. तो वड पिंपळ बऱ्याच जणांना माहिती, भारतीय प्रजातीपैकी पिंपळे एक नावाचं झाड आहे, जे जनरली नंदिनी नदीच्या किनारी बहुतेक ठिकाणी दिसेल. खूप चांगलं झाड आहे. बांबू बऱ्याच जणांना माहित असेल. ओके, जनरली बांबूचं महत्व काय माहिती का राजाजी, तुम्ही तर त्याच्यामधले तज्ज्ञ आहात, परंतु जनरली काय होतं कुठल्याही शहरामध्ये बघा किंवा नगरपालिकेचं एखादं काम जर असलं ना तर काय होतं की तिथे सिमेंटच्या भिंती बांधल्या जातात. परंतु त्याच्याऐवजी मी जी नावं सांगतोय ना, ही जर झाडं लावली तर त्या नद्या ह्या जिवंत होतील आणि तटबंदी म्हणजे ते जे आपण काय म्हणतो पाणी रोखण्याचं काम किंवा मुळ्या ती जमीन धूप होते ना जमिनीत ढासळते, तर त्याचं प्रमाण खूप कमी होणार आहे. ही सगळी झाडं जी नावं वाचतोय मी खूप महत्वाची झाड आहे. अंजन हे एक चांगलं झाड आहे. चिंच बऱ्याच जणांनी सांगितलं. जांभूळ आहे. आंबा आहे. आंबा मीन्स आपण फक्त केसर हापूसच माहिती, परंतु खरे आंबे कोणी कोणी खाल्लेले आहेत? छोटे आंबे कोणी कोणी खाल्लेले? रायवळ आंबे, व्हेरी गुड. गोटी आंबा, व्हेरी गुड. हा, तर ही आपली खरी आंबे आहेत. तर हे पण नदीच्या किनारी आढळतात, कारण त्यांच्यामध्ये सवय वेगळी असते आणि त्याचा औषधी गुणधर्मही चांगले असतात. कुडा, शिरीष, उंबर, खैरामध्ये पांढरा खैर, तांबडा खैर असे प्रकार असतात. हिवर नावाची एक चांगली वनस्पती जी खूप दुर्मिळ होत चालली. हिवरावरती रोशनजी पूर्वी भिंग नावाचा एक असा एक कीटक यायचा इतका छोटा, त्याला माहिती आहे? अरे वा, व्हेरी गुड. अरे वा, व्हेरी गुड. तुमच्या गावाला येतो का? कुठला आहे बाळा तू? पिंपळगाव. ओके, व्हेरी गुड. म्हणजे ग्रामीण भागातला टच आहे. व्हेरी गुड. तर ते भिंगाला ते खूप त्याचा पाला आवडायचा. असं ते हिवर आम्ही शाळेमध्ये माहित नव्हतं तेव्हा ते पाळायचो. ते अंडी पण द्यायचे आणि त्याचे पिल्ल पण काढायचे. म्हणजे आम्ही झेडपीच्या शाळेत शिकलेले, परंतु खूप आनंद घ्यायचे तेव्हा मुलं. आणि म्हणून थोडीशी आठवण त्या हिवर झाडाबद्दल. बाबूळ सर्वांना माहिती, काटेरी झाड आहे, सर्वांनी दुर्लक्षित केलेले आहे. बाबूळ तोडतात, परंतु बाबूळ पर्यावरणासाठी खूप महत्वाची आणि ती पण आढळते. सागरगोटा बऱ्याच मुलांना माहीत असावे जर लहानपणी खेळले असेल. महारूप नावाची वस्ती. शिंद किंवा शिंदळ माहिती बऱ्याच जणांना, जी अशी लाल घोसानी येतात ती. पळस, फ्लेम ऑफ फॉरेस्ट म्हटलं जातं त्याला. पळसाला पानं एक सुंदर असे फुलं त्याला एप्रिल मेच्या वेळेस येतात. तर खूप चांगलं झाड आहे. कुंभी आहे. बहावा, गोल्डन शावर आपल्या मला वाटतं भोसल्याच्या परिसरामध्ये आहे तो. भोकर नावाचं एक झाड आहे, ते पोपटाला खूप आवडायचं. पूर्वी पोपटाचे खूप थवेची थवे जायचे, कारण नाशिकमध्ये काय होतं भोकराची झाडं खूप होती, परंतु आता कमी झाली आणि नदी किनारी कमी होतात. वरुण नावाचा एक वृक्ष आहे. तिवस आहे. दांडूस आहे. शिसम आहे. करमाळ आहे. मेडशिंगी आहे. पंगारा. खडक पायर हे झाड कोणाला माहिती? वड सगळ्यांना माहिती, बरोबर. जनरली कुठल्याही नदीचा उगम जिथे असतो ना तिथं हमखास हे झाड आढळतं. इव्हन नंदिनी नदी असेल, गोदावरी असेल किंवा कोणची नदी असो, त्याच्या उगम स्थानाला खडक पायर नावाचं झाड हे असतंच. जांभूळ माहिती, पण जामटा बऱ्याच जणांना माहिती. छोटी जांभूळ येते, तर ते डायबिटीससाठी खूप औषध देते. जामटा, वरस,
पापडी नावाचं एक झाड आहे जे जनरली सटाणा मालेगाव या परिसरामध्ये आढळतं, परंतु या नंदिनीच्या कॅचमेंट एरियात आढळतं. लोखंडी, बोंडारा, तामन जे राज्यफूल ते पण आढळतं. मोह, चांदवा, आपण आत्ताच चंद्रावरती जाऊन आलो, त्याच्या आकाराच्या पानाच्या आकाराचं एक झाड आहे, चांदवा म्हणतात त्याला, खूप छान आहे. पेटार, टेटू, आवळा, शमी बऱ्याच जणांना माहिती, कारण ते पूजेमध्ये वगैरे मोठ्या प्रमाणात वापरलं जातं, ती पण आढळते नंदिनीच्या कॅचमेंट एरियात. चंदन जो तोडला जातो तोही चंदन पुष्पामुळे जास्त फेमस झाला, तो चंदन पण नंदिनीच्या एरियामध्ये आहे. तर बेडा, निरगुडी एक चांगली औषधी वनस्पती जी सांधेवात वगैरे यासाठी उपयोगी आहे. भेंडी नावाची वनस्पती, सीताफळ असेल, बोर असेल, बोरकूट असेल, आळीव, तोरण, पण तोरंगण बघितले का? तोरंगण माहिती कोण ना? तर ते तोरणाची पण फळं येतात. तोरण, कळंब आणि हेद अशी झाडांची यादी थोडी मोठी आहे, परंतु थोडंसं माहिती असावी की आपल्या नंदिनीच्या नदीच्या एरियामध्ये किंवा कुठल्या गोदावरीच्या नदीच्या एरियामध्ये कुठली झाडं होती किंवा अस्तित्वात आहेत, किंवा शेवटच्या घटका मोजत्या काही काही झाडं, दुर्दैवाने म्हणतोय, तर ही झाडं आता वाढली पाहिजे. प्रत्येक झाडाच्या मुळ्या, जाळ्यातून, पालांमधून हे जे पाणी वाहून येतं ना, तर ह्या पाण्याचा जो अर्क म्हणतो हा कुठे येतो? नदीला येतो. आणि मग म्हणून त्या पाण्यामध्ये खूप सारे औषधी गुणधर्म असतात. म्हणून आपल्याला थोडंसं उल्हासित वाटतं की नद्यांमध्ये आंघोळ केल्याने पाप धुतली जातात किंवा माणसाची रोगराई नष्ट होते. ते त्याच्यामागे एक आपला धर्म खूप स्ट्रॉंग आहे, आपलं शास्त्र खूप स्ट्रॉंग आहे, म्हणून नद्यांमध्ये ते आंघोळी करण्याची परंपरा आहे. आणि जुने लोक सांगतात, आपले आजी आजोबा, पण आपण काही आंघोळी करत नाही गोदावरीमध्ये किंवा काय. तर असं एकंदरीत हे सर्व नदीच्या बाबतीत कुठली कुठली झाडं असतात, तर ही लावली गेली पाहिजे, ही जतन झाली पाहिजे, असा एकंदरीत या ठिकाणी आपण प्रत्येकाने हा विषय लक्षात घ्यावा. भारतीय प्रजाती आणि पर्यावरणपूरक ही झाडं जास्तीत जास्त लागली गेली पाहिजे. त्याच्यामुळे नद्यांनाही त्याचा चांगला इफेक्ट होतो. कारण त्याचबरोबर या झाडांच्या मुळांमध्ये पण चांगले सूक्ष्मजीव वगैरे जिवंत राहतात. कारण नुसतं झाड वर दिसतं, परंतु खाली पण खूप सारे सूक्ष्मजीव ह्या झाडांच्या मुळांवर जगतात आणि पाणी साठवण्याचे खूप चांगलं काम हे झाडं करत असतात. नंदिनी नदीबाबत खूप सारं सांगण्यासारखं आहे, परंतु जेव्हा नंदिनी नदीची नासर्डी होते शहरालगत, तर ते थोडंसं या गोष्टीकडे चंदूभाऊ सारखी माणसं लक्ष देत आहेत, देशदूत सारखा परिवार लक्ष देत आहे, आणि ही चांगली बाब आहे. डॉक्टर राजेंद्र सिंह, वॉटर तज्ज्ञ, म्हणजे जलतज्ञ, वॉटरमॅन ऑफ इंडिया, हे नेहमी आपल्या भाषणामध्ये नद्यांबाबत नेहमी बोलत असतात. राजेजी आपण नेहमी, म्हणजे आमच्या सर्वांचे ते गुरुवर्य आहे, आणि कुठल्याही नद्यांचं प्रदूषण हे थांबलं पाहिजे ही त्यांची प्रामाणिक कळकळ आहे, आमची आहे, देशदूत परिवाराची, आणि ती आता आपल्या मुलांची व्हावी, भोसला मिलिटरीच्या गुरुजन वर्गांची व्हावी आणि विद्यार्थ्यांची व्हावी. या ठिकाणी अशा आशा व्यक्त करतो. खरं तर ज्या शहराच्या नद्या प्रदूषित होतात, तर ती शहरही प्रदूषित होतात असं भाईजी म्हणतात. आणि म्हणजे काय होतं की प्रदूषित मीन काय होतं, त्या शहराचं जे नद्या जसजशा प्रदूषित होतात तसं त्यांची संस्कृती, कल्चर हे खराब होत चालतं, असाही एकंदरीत राजेंद्र सिंह आपल्या भाषणामध्ये नेहमी म्हणतात. आणि आम्ही तसंच नाशिकच्या बाबतीत थोडंसं अनुभवत आहोत, आणि म्हणून या नद्यांचं संवर्धन झालं पाहिजे. आपण सहज जर लक्षात गेला की ज्या आपण म्हणतो की खूप पोल्युटेड नद्या आहे, खूप प्रदूषित नद्या आहेत, तिथल्या शहरांचं बघा कल्चर कसं झालेलं आहे. तर हा पण एक अभ्यासाचा विषय आहे, त्याच्यामागे खूप साऱ्या बारीक सारीक गोष्टी लपलेल्या आहेत. नद्यांचं प्रदूषण कसं थांबलं जाईल यासाठी प्रत्येकानेच प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. आणि सह्याद्रीच्या डोंगर रांगा, इथली जैविकता, झाडं झुडपं हे प्रत्येक वाचलं पाहिजे, तरच आपलं भविष्य उज्ज्वल राहणार आहे. या ठिकाणी अशी इच्छा व्यक्त करतो. आज आपण रोल मॉडेल्स म्हणून कोणाकडे बघतो, तर आपण युट्यूबर्स कडे बघतो, आपण सिनेमाच्या ताऱ्यांकडे बघतो, आपण स्पोर्ट्स पर्सन कडे बघतो. आय एम नॉट अगेन्स्ट दॅट, ते आपल्या आपल्या जागी ठीक आहे, पण आपल्या रोजच्या आयुष्यातले जर का कोण रोल मॉडेल्स आहेत तर या आहेत डॉक्टर बस्ते मॅडम, की ज्या त्यांचं प्रोफेशन चालू असताना चालू ठेवून सुद्धा
गोदावरीसाठी अतिशय तळमळीने काम करतात. आज गोदावरीला पाणी कुठून येतं, कसं येतं, हे सगळं कोर्टात जाऊन त्यांनी सिद्ध केले. त्यांचे रिपोर्ट्स आहेत आणि त्याच्यामुळे आज गोदावरीचा लढा जो मी आता सांगते तुम्हाला राजश्री कसा उभा केला, तर त्याला खूप बळकटीकरण मिळालेलं आहे. म्हणून एक संस्था आहे की जी सायंटिफिक इंजिनिअरिंग, रिव्हर इंजिनिअरिंग वरची काम करते. ती नॅशनल लेवल बॉडी आहे. त्यांच्या सल्लागार मॅडम आहेत आणि आपल्याला नाशिकला या खऱ्या रोल मॉडेल आहे गोदावरीच्या बाबतीत नदीच्या बाबतीत. दत्तूजीला तुम्ही आता ऐकलंच. दत्तूजी हे नंदिनी नदीचं संवर्धन, तिथं झाडं लावावी, तिथं बंधारे कसे बांधले जावे, गावागावांना नदीचं स्वच्छ पाणी कसं मिळावं यासाठी खूप मोठं काम करतात. तर अशा लोकांना आपण फॉलो केलं पाहिजे, यांच्याकडनं आपण जास्तीत जास्त शिकलं पाहिजे. राजेशजी पंडित आहेत की ज्यांनी खऱ्या अर्थाने नाशिकच्या गोदावरीचा लढा हा उभा केला आणि त्यांनी तो कोर्टात नेला. आणि आता कोर्टात, आता मला वाटतं जवळजवळ राजेश्री 10 वर्ष होऊन गेले या लढ्याला आणि त्याच्यामुळे खूप सारे बदल झाले. आज जी नदी ऍटलिस्ट आपल्याला दिसते नाशिकमध्ये ती या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे दिसते. आणि त्यांना या सगळ्यांना मार्गदर्शन, आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन हे जसं दत्तूजी म्हणाले ते राजेंद्र सिंगजी यांचं आहे. त्याच्यानंतर चंदूजींबद्दल मी तुम्हाला सांगितलं की ती शिट्टी सकाळी तुम्हाला ऐकू आली कचरा जाळताना, जर का तुम्हाला नदीत कोणी काही कचरा टाकताना, आता गणपतीचे दिवस आले, आपण खूप सारे आपल्या घरातली मंडळी पण करते की गणपतीचं निर्माल्य गोळा करतील आणि म्हणतील आपण नदीत टाकून घेऊया किंवा गणपती नदीत पळवूया. तर हे तुमचं कर्तव्य आहे की सांगायचं की नाही तिथं निर्माल्य कलश आहे, आपण हे निर्माल्य त्याच्यातच टाकूया, गणपती घरीच बोलवूया, नाही तर तो दान करूया. पण हे आता तुमचं कर्तव्य आहे, कारण की यू आर ऍक्टिव्हिस्ट. तुम्ही आता गोदावरीचे हे वॉरियर्स आहात. त्यांच्या शेजारी आता बसलेले आहेत आणखी आमचे रोशन केला. रोशनजी हे सोशल मीडियावर गोदावरीला उभं करतायत, सोशल मीडियावरनं गोदावरीची जागृती करतायत. चंदूजी आणि रोशनजींचा फ्लॉवर्स नावाचा एक मुलांचा ग्रुप आहे, कॉलेजच्या मुलांचा, की जे दर रविवारी नदीच्या कुठल्या कुठल्या भागाची साफसफाई करतात. या मुलांना कोणी निमंत्रण देत नाही, त्यांना कोणी एकत्र आणत नाही, ते स्वतःहून एकत्र येतात, त्यांचं मार्गदर्शन घेतात आणि ती नदी साफ करतात. पुढे जाऊन आपण असं योगदान कसं देऊ शकतो याबाबत तुम्ही विचार केला पाहिजे आणि या सगळ्या लोकांना तुम्ही डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. हे त्यांचे रोजचे व्यवहार करतायत, त्यांच्या नोकऱ्या वेगळ्या आहेत, कोणाचे व्यवसाय वेगळे, पण त्याच्यातून वेळ काढून प्रामुख्याने या शहरासाठी, तुमच्यासाठी, येणाऱ्या पुढच्या पिढ्यांसाठी हे सगळेजण नदीचं काम करतायत. म्हणून मला असं वाटतं या सगळ्या रोल मॉडेलसाठी खरं आपण टाळ्या वाजवतो. नंदिनीचा उगम ते नंदिनी शहरात येईपर्यंत कशी असते. आपण त्र्यंबकेश्वरला जात आहे, सातपूरच्या बाहेर निघाल्यानंतर सातपूरची बरीच मुलं आहेत, आता हात वरती केला होता. पिंपळगावच्या पुलापर्यंत आपण नंदिनी नदीचं पाणी पिऊ शकतोय. आणि पुढे गेल्यानंतर सीसीएमच्या पाठीमागे सीसीएमचा पूल सर्वांनी बघितला. तिथे जर तुम्हाला म्हटलं नंदिनी नदीचं पाणी प्यायचं तर पाणी पिणार का? अरे त्यांनी सो सांगितलं माझ्या गावचं नदीचं पाणी खूप चांगलं आम्ही पितोय. मग इकडे आल्यानंतर काय झालं त्याला? आपण लोकांनी जे कचरा फेकून फेकून सगळं घाण केलंय. म्हणजे ड्रेनेज सिवेज वॉटर तर त्याच्यामध्ये मिक्स होतात, आपल्या घरचं जे सांडपाणी आहे सगळं नदीमध्ये मिक्स होत आहे. पुढे येऊन आपण सगळे नदीवरनं कचरा फेकतोय. पण त्यांना थांबवलं नाही का की काका नदीमध्ये कचरा फेकू नका, आमची नदी घाण होते. मी तेच काम करतोय. उंटवाडीच्या पुलावरती मी सिटी वाजवतोय. ते रोज तिथं 2 तास थांबायचो, लोक कचरा फेकायची त्यांना थांबवायचो. दसऱ्याच्या दिवशी निर्माल्य, आपल्या घरच्या पूजेचं निर्माल्य असतं, किती जमा होतं घटाचं, खूप सारं निर्माल्य असं लोक नदीत फेकताना दिसले. मी ते त्यांना थांबवायला सुरुवात केली. 4 ट्रक घट जमा केलेत. ते प्लॅस्टिक सहित फेकत होते. फेकायला काय, आधी नद्या वाहत्या असायच्या, त्या नदीमध्ये प्राणी असायचे, ते खाऊन टाकायचे सगळा कचरा. आता ते प्लास्टिक कोण खाणार? नदी एक तर नदीत पाणी नाही, गटारीचं पाणी आहे. ती अवस्था बघून त्या दिवसपासून ठरवलंय की आपण नदीसाठी काहीतरी करायला पाहिजे. तेव्हापासून सिटी वाजायला सुरुवात केली. तिथं रोज थांबायचो. त्या नदीमध्ये चिकन वेस्टेज, सगळे सिडकोचे जे चिकन दुकानदार आहेत ना, ते चिकनचे वेस्टेज नदी फेकायचे. सकाळी सकाळी आमच्या नदीमध्ये कावडे, कुत्रे सगळे असायचे. आज परिस्थिती बदलली. माझ्या त्या कामाची दखल आदरणीय मोदीजींनी घेतली. मन की बात मध्ये सुद्धा माझ्याविषयी साहेब 3 मिनिटं बोललेत. मन की बातच्या पुस्तकामध्ये माझा फोटो सुद्धा आहे.
मी फक्त काय केलं, सिटी वाजवली. बघा एवढा कचरा नंदिनी नदीत जात होता आणि हा आम्ही थांबवतोय. माझ्यासोबत नाशिक ब्लॉगर टीम असते, रोशनजी असतात. आम्ही दर शनिवार रविवारी नदीवरती काम करतोय, त्यामुळे हा थांबलाय. आता तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला पण हेच करायचंय. कोणी कचरा जर फेकत असेल तर त्याला थांबवायचं, किंवा आपला जो कचरा आहे तो आपण घरचं प्लास्टिक आपल्या घरीच ठेवायचं. त्याच्या बाबतीत राजेशजी तुम्हाला सांगतीलच. आणि हा कचरा आपण जर बाहेरच फेकू दिला नाही, घरच्यांना सांगायचं आपला कचरा आपण घंटाकडे, आपल्याकडे 2 वेळा घंटाकडे येते शहरामध्ये, तरी आपल्या बऱ्याच कोपऱ्यामध्ये तुम्हाला कचरा फेकलेला दिसतो. बरेच लोक नदीतनं असे वरून फेकून देतात, तो आम्ही थांबवतोय. तुम्हाला तेच करायचं की आता कोणी जर कचरा फेकत असेल तर त्याला सरळ थांबवायचं की काका कचरा फेकू नका, आपल्या नद्या दूषित होतात. आता पुढे गणपती विसर्जनाचे दिवस आलेले आहे. आपल्या मूर्त्या आपण विसर्जन कुठे करायच्या? संकलन केंद्रावरती. घरच्यांना सांगा निर्माल्य कलशामध्येच गेलं पाहिजे, आपलं नदीमध्ये नाही गेलं पाहिजे. आपले गणपती जे आहेत ते निर्माल्य आपल्या संकलन केंद्रावरती जेवढे सुरक्षित राहतात तेवढे नदीत आपण जे विसर्जन करतो ते राहत नाही. आम्ही दुसऱ्या दिवशी मूर्त्या उचलायला जातोय, कोणाचं डोकं तुटलेलं, कोणाचा हात तुटलेला, आपण 10 दिवस एवढ्या यांनी पूजा करायची आणि ते तुटलेल्या मूर्त्या दुसऱ्या दिवशी बघायच्या, हे बरं वाटेल का कोणाला? म्हणून आपले जे गणपती आहेत ते आपण विसर्जन केंद्रावरतीच संकलन केंद्रावरतीच द्यायचे. बऱ्याच ठिकाणी आपण बघतो ना, आता पुलाच्या बाजूला गणपती जे जमा करून घेतात. सगळ्यांना सांगायचं की गणपती तिकडे द्यायचे, नदीत जाऊ द्यायचे नाही, कारण आपल्या नद्या आपल्याला स्वच्छ ठेवायच्या आहेत. आम्ही नदीचं पाणी प्यायचोय, तुम्ही पिऊ शकता का? आपण एक प्रयत्न करू की आपण त्या नद्या आता कशा स्वच्छ ठेवता येईल, त्याच्यासाठी आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुम्ही करू शकता आणि आपल्याला ते करावंच लागेल. ती गोदावरी जी नदी आहे ना आपली, ती प्रत्येकाचं सिलेक्शन करत नाही. ती असे काही निवडक लोक निवडते का ज्यांच्याकडनं तिला सेवा करून घ्यायची. तिने हे सगळ्या लोकांना, मुलांना, आज बच्चे कंपनीला निवडलं. याचा अर्थ कळतो का तिने निवडलं म्हणजे? आपल्या नाशिकची जी लोकसंख्या आहे ती जवळजवळ 20-25 लाख असेल. तर 20-25 लाख लोक जर सगळे मिळून गोदावरीचं काम करायला लागले तर ते किती पटकन स्वच्छ होईल. पण तेवढ्या लोकांना काम नाही दिलं तिने ठरवलं की नाही, भोसला मिलिटरी स्कूलमध्ये जी बच्चे कंपनी आहे तीच हे काम करू शकते. आणि तिने या विद्यार्थ्यांची निवड केली की हे माझे चांगले सेवक दिसत आहेत, तर या मुलांकडनं आपण गोदावरीला नीट करून घेऊया, असं तिने ठरवलं. नंदिनी या पूर्वीसारख्या परत छान सुंदर व्हायला लागतील. तर आता तुम्हाला बोलायचंय, तुमच्यापैकी कोणाला वाटतं गोदावरी छान व्हावी आणि त्याच्यासाठी काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की आपल्याला नदी प्रदूषित नाही व्हायला पाहिजे, कारण आपण त्याच्यामध्ये खूप प्रकारचा कचरा टाकतो. येता जाता लोक त्याच्यामध्ये कचरा टाकतात वगैरे, आणि हे सर्व नाशिकचं प्रदूषित पाणी त्या नदीमध्ये होतं. आणि आता सध्या दुष्काळ पण पडणार होता, पण पाऊस आला. 2 दिवसापासून पाऊस चालू आहे. आज सकाळपासून पण पाऊस चालू होता. तेवढं चांगलं आहे. आणि यामुळे आपल्याला नदीची अजून वाढ होते पावसाच्या पाण्यामुळे. आणि आपल्याला ही नदी स्वच्छ ठेवायची आहे, कारण त्याच नदीपासून आपल्याला पाणी भेटतं. सगळ्या डॅम मध्ये वगैरे ते पाणी पोहोचतं, पाणी पुरवठा चालू होतो आणि याच्याने माणसाचं जीवन वाचतं. हेच माझं. तुझं नाव काय म्हटली? हिच्यासाठी एक जोरात टाळ्या व्हायला पाहिजे. माय नेम इज आदित्य कैलास मेहर. फॅक्टरीमधील सांडपाणी जे लोक सोडत असतात, तर फॅक्टरीमधील सांडपाणी सोडायला नाही पाहिजे. आणि लोक जे नदीमध्ये कचरा टाकतात तर ते कचरा टाकायला नाही पाहिजे. आणि खूप जण प्रदूषण करतात तर ते करायला नाही पाहिजे. आणि लोक आज गाड्या जास्त चालवतात आणि त्याच्या प्रदूषणामुळे नदीवरती सुद्धा खूप इफेक्ट पडत राहतो. तर आपण जास्त करून कमी गाड्या चालवायच्या, असं माझं मत आहे. आज मी सांगणार की आपण कसं लोकांना सांगितलं पाहिजे की आपण प्रदूषण नाही करायला पाहिजे नदीला. तर आपण नदीकडे काही बिलबोर्ड्स नाहीतर
आपण तिकडे थांबू शकतो. जसे हे अंकल सिटी वाजून सिग्नल देतात की इकडे कचरा टाकायचं हे, तर आपण बिलबोर्ड्स लावले तर सगळ्यांना माहिती पडेल की आपल्याला प्रदूषण नाही करायला पाहिजे. आणि नद्या स्वच्छ ठेवायला पाहिजे. थँक्यू. मला असं वाटतं की आपण गाड्या कमी चालवायला पाहिजे, पोल्युशन कमी करायला पाहिजे. त्याच्याने नद्यांना आपल्याला कमी पोल्युशन होईल, नद्या स्वच्छ राहतील. झाडं लावायला पाहिजे, त्याच्याने आपल्याला ऑक्सिजन भेटतं. पाणी आपली तहान लागली तर पाणी, म्हणून आपल्याला पाणी स्वच्छ ठेवायला पाहिजे व पाण्याची गरज आपल्याला गरज लागते व आपल्याला पाणी वाचवलं पाहिजे व आपल्याला झाडे लावायला पाहिजे. थँक्यू. माझं नाव पृथ्वीराज खैरे. पोल्युशन कमी करण्यासाठी झाडं लावली पाहिजे, त्याच्याने ऑक्सिजन होईल आणि पाण्याचं पोल्युशन कमी होईल. हे का केलं मॅडम? याच्यामध्ये कारण की आजपासून ही जी मुलं आहेत, ही मुलं आजपासून आपण असं ठराव पास करूया सगळ्यांमध्ये की गोदावरीची एक बाल संसद आपण आपल्या शाळेत सुरू केली. खासदार हे सगळे खासदार आहेत. आता यांनी आपल्या मनातलं काही ना काही त्यांना जे वाटणार ती भावना गोदावरीच्या बाबतीत की आपण काय करायला पाहिजे हे त्यांनी विषय मांडला. आता बाळांनो काय करायचं, आठवड्यातून एक दिवस, कुठला पण एक दिवस घ्यायचा, त्याच्यातला एक अर्धा तास आपला घ्यायचा आणि अर्धा तासात तुम्ही आपापसात बसायचं की आपल्याला आता आपण काय बोलतो, यांनी काय करायला पाहिजे, त्यांनी काय करायला पाहिजे, आपण काय मिळून करू शकतो याचा विचार करायचा. आपल्या शाळेला एक आपल्याला मॉडेल बनवायचं आहे की जे नाशिक मधल्या सगळ्या शाळांनी फॉलो करायचं. दैनिक देशदूत, शिल्पकार विकासाचा यांच्या मार्फत होत असलेला सफर गोदावरीची अत्यंत स्तुत्य असा हा उपक्रम आहे. आणि सर जसं म्हणाले तसं की गोदामाईनी कदाचित माझी निवड ह्यासाठी केली असावी आणि म्हणूनच आज तुम्ही सगळे इथे आहात. तर ही व्यक्ती गोदामाईच्या सेवेसाठी कायम तयार असेल असं मी वैयक्तिक तर सांगतेच आहे. आणि